आणि एक सांगू का, कोणाचंही जीवन असू दे, आधाराशिवाय जीवनाला धार नसते. का मुलगी चांगली आहे, सगळं चांगलं आहे, घरदार चांगला आहे, सासू चांगली आहे, सासरा चांगला आहे, पण पतीचा जर आधार नसेल ना तर ती मरगळलेली असते. चेहराने बापाने विचारलं काय झालं, सासरा कौतुक करतो, सासू कौतुक करते, धीर भाऊजी 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 सारखं तू म्हणतेस, ते म्हणतो वहिनी वहिनी. अहो म्हणाले सगळ्यांनी म्हणू दे, पण ते बघा ना कसे वागतात. आणि त्यांनी एकट्याने म्हणलं आणि बाकीच्या कुणाने नाही म्हटलं तरी हरकत नाही. आधार असल्यानंतर जीवनाला धार असते. मग रुबाब मध्ये असतं सगळं. का? माझा मालक माझ्या पाठीशी आहे, माझा मालक माझ्या पाठीशी आहे. सासू विरोधी, सासरा विरोधी, जाऊ द्या करू द्या, अहो सगळ्याचेच करतात, माझं केलं म्हणून काय झालं. माझ्या नवऱ्याला सांगितलं तर उद्या सवतं निघो, पण मला तसं करायचं नाही. एकुलता एक मुलगा आहे, आईशी आणि मुलाची ताटातूट करायची नाही. काय चांगली असेल तर अशी म्हणते. तो आधार असेल. व्यासांच्या जीवनामध्ये आधारच नव्हता भक्तिप्रेमाचा. कुठून आलं कीर्तन आपलं? भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा. व्यासाना आधारच नव्हता, धार नव्हती, धार बोथट झाली होती, त्यामुळे मरगळलेले होते. किती आश्चर्य आहे बघा. तुम्ही किती कमवून कमवून ज्ञान कमवणार, व्यासा इतकं नाही कमावलं, व्यासा इतकं नाही कमवणार. पण एवढं ज्ञान कमवून सुद्धा शेवटी असमाधान. ज्ञानाने श्रेष्ठत्व मिळतं, पण ज्ञानाने समाधान मिळत नाही. ज्ञानाने मान मिळतो, प्रेमापुढे मान वागते. ज्ञानाने मान मिळतो, मान्य आहे मला, पण प्रेमापुढे ज्ञान मान वागते, कोणी का असेना. मग आता मला सांगा, एवढे व्यास मोठे, काल चिन्मय महाराजांनी आपल्याला सांगितलंच आहे. लक्षात त्याच्या पुढे सरकू काय असं काय असे काय, आम्हाला ऐसपैस विषय मांडायची सवय आहे. ते असं काही मुस्कच तेवढ्या पुरतं काही सांगणार नाही. जेवढं होईल तेवढं सांगू. इच्छा प्रकट केली आमच्या कुलकर्णीने, अमोल नाही का, अनुपम, अनुपम नाही सगळं अनुपमच आहे त्याचं. मित्रमंडळ सुद्धा अनुपम, आणि ती व्यक्ती सुद्धा अनुपमच आहे. हो, पहिल्यांदा भेटले, मला कौतुकाने आमंत्रण दिलं, प्रेमाने बोलवलं आणि कुठेतरी आपुलकी दिसली. मी हो म्हटलं. अगोदर भगवतेशी बोलणं झालं. मी म्हटलं का 5 दिवस करू ना आपण, काय कुठेतरी कार्यक्रम करायचेच आहे, तर एका ठिकाणी बसून 5 दिवस काम करू. तुम्ही 2 करा, बाकीचे 3 मी करतो, काय बिघडलं काय. आणि श्रोते चांगले आहेत, पाली गाव आहे, गणपतीचं गाव आहे काय. हां, अगदी माणसाला माणसं लागून जरी बसलेली नाहीत, जी जी बसलेली आहेत ती निश्चिलकी आहेत. जी बसलेली आहेत, हे बघा, 100 अडाणी बसण्यापेक्षा एक शहाणा बसणं, म्हणजे बाकीच्या गावी अडाणी असतात असं मला बिलकुल म्हणायचं नाही. नको ती पाल अंगाला चिटकून घेणार नाही मी. पण पाली हे गाव कसं आहे, विद्वान पंडित आहेत तिथे, शास्त्री आहेत, जाणते आहेत, संस्कृती अभ्यासक आहेत, आणि अशा मंडळी पुढे विषय मांडायला सुद्धा कौतुक असतं. म्हणून शास्त्री व इकडे तिकडे बसत होते. मी म्हणत होतो की अजून पुढे काही येऊन बसत नाहीत. काय असतं, जाणता श्रोता समोर असला म्हणजे सांगणारा सुद्धा उत्साह असतो. उगीच काही न करता समाधी लागलेली आहे, ते पेंगणं आहे नाही का. म्हणून श्रोते कसे असावेत, आला का लक्षात. सगळे इथले जे श्रोते, महिला मंडळी वगैरे सगळे आवडीने ऐकणारे आहेत. आला का लक्षात. फार सुंदर वातावरण आहे. काल चिन्मय महाराजांना सुद्धा 2-3 भेटले आणि सांगितले की आमच्या गावामध्ये निराळच वातावरण तयार झालंय. असं कधी वातावरण आमच्या गावात झालं नव्हतं. नवे नवे भक्ती प्रेम हे वातावरण तयार करतं. त्याच्यात कोणाची चूक आहे अशातला वाक नाहीये.
माणसांना वाटतं काय वारकरी कीर्तन, उगीच ओरडत बसतात. त्यांची चूक नाही, आमचीच चूक आहे. आम्ही गात नाही, आमच्याकडे गायंती नाही, ओरडंती आहे. क्षमा करा, माझे वारकरी जरी असले तरी जे सांगायचे ठासून सांगतो. हे बघ, आपला मुलगा जरी असला तरी ठासून सांगायला पाहिजे, ठासून सांगायलाच पाहिजे. आता एवढ्या वर्षाची परंपरा माझ्या घरामध्ये, 150 वर्षाची. माझ्या चुलत्यांनी वडिलांनी मला खादिम हुसेन खान, लता फतेहसिंग शिकायला ठेवलं गाणं. 48 साली 65 रुपये फी देतो त्यांना, 3 टनचे. त्यावेळेला सोनं होतं 100 रुपये. पण गाणं शिकवलं मला. ते कशा करता? आपल्याला ताल सुराचं ज्ञान असल्यानंतर वाजवणारे गडबड करत नाही. टाळकरी कसे असेल तरी बरोबर घेऊन जाता येतात. आणि पुढचं एक सांगितलं महत्वाचं बरं का शास्त्री बाबा, काय सांगितलं? गाण्याचे कार्यक्रम करायचे नाही, जे गाणं असेल ते कीर्तनातच गायचं. गाण्याचे कार्यक्रम केले आणि नको ती माणसं तुम्हाला जर भेटली, नको ती भेटली, तर गाणं झाल्याबरोबर बाटली पुढे येऊन बसाल. हे वास्तव्य आहे, मी माझ्या डोळ्याने बघितलेलं. नाशिकला कार्यक्रम होते, एका महान गवयाचे कार्यक्रम होते. माझ्यानंतर स्टेजवर त्यांना आणून बसवलं, इथे आणून बसवलं आणि अगोदरच तर होते आणि हा म्हणून स्वर लागला. आणि जे डोकं खाली टेकलं ते पुन्हा उठलं नाही, धरून खाली घेऊन गेले. 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. का गाणं नको म्हटले? गाणं तर उत्तमच आहे, नाही का? गात जातो तुका हाची उपदेश लोका, तुका नाचे गाये. पण गाणं गात असताना नको ती मंडळी जवळ आली तर तू व्यसनात अडकशील आणि आहे ते संपून जाईल. आणि जवळजवळ असंच घडतं. जी मुलं कधी पित नव्हती ती गाण्याच्या नादाने पिऊ लागली. गाणंही शिकली आणि पिणंही शिकली. आजकाल तसं काही राहिलं नाहीये म्हणा. कोणीही घेतं, कोणीही पितं, बायकाही पितात, पुरुषही पितात. आजकाल फॅशन झाली. न पिणारे हे अडाणी लोकात मोडतात, न पिणारे हे अडाणी लोकात मिळतात, पितात. हो, यू डोंट ड्रिंक. काय जीवनाची लज्जत आहे, म्हणजे गटरात पडणं ही लज्जत आहे. मला पुण्याला अल्कोहोलिक अनॉनिमस या सभेला बोलवलं होतं. ऐका, हा कीर्तनाचा भागच आहे. कीर्तन ऐकून तुमच्या वृत्तीत काही पालट झाला आणि माझ्यातही काही पालट झाला. मी काही परिपूर्ण 100% असं कधीच म्हटलेलं नाही, काही थोड्या अंशाने ठीक आहे. मी मला संतही म्हटलेलं नाही, गुरुही म्हटलेलं नाही. संत वचन तुमच्यापर्यंत पोहोचवणारा एक निरोपी आहे, एवढंच. याच्यापेक्षा जास्त काही माझं स्थान नाही. आणि कुठं मोठ्या पटाने बाबा महाराज संत बिंत हे काही म्हणू नका. परवा एकानं सांगितलं, माझी मुलाखत घेण्याकरता खाली मनोहर पंत जोशी आले होते, माजी मुख्यमंत्री. एक 3-4 महिने झाले मुलाखत घ्यायला. मुलाखत घेतली सगळी आणि पुस्तक छापलं. त्याच्यात शरद पवारांची होती, प्रतिभाताई यांची होती, सगळ्यांची होती. माझी मुलाखत झाली आणि तिथे त्यांनी लिहिलं होतं बाबा महाराज सातारकर. पुढे तसं त्यांना लिहिलं राष्ट्रवादीचे अध्यक्ष, भारताच्या माजी राष्ट्रपती. माझ्या पुढे लिहिलं होतं बाबा महाराज सातारकर संत. मी ताबडतोब फोन उचलला, म्हटलं पंत एक चुकलं. ते म्हटलं हो काय झालं? अहो म्हटलं, जो मनुष्य साधा तुमच्यासारखा संसारिक आहे त्याला संत म्हणून का चढवता आणि पुन्हा खाली का आणता? खाली असलेली माणसांना काळजीच नसते, खाली येतच नाहीत. संत झाल्यानंतर खाली येण्याची काळजी असते. कशाला ते उपाधी लावून घ्या. एक मी सांगू का, महाराज म्हणून येऊ नये पण महाराज असावं, संत म्हणून येऊ नये पण संतांची थोडी तरी लक्षणं आपल्यात असावीत. माझं म्हणणं कळलं का?
कुणी सद्गुरू म्हणून घेतील, कुणी आणखीन काय म्हणून घेतील, काही कुणी म्हणावं याला माझा आक्षेप नाही आहे. तसं असावं आणि आपण म्हणू नये, आपल्याला दुसऱ्यांनी म्हणणं हे योग्य आहे. आपणच आपल्याला म्हणणं हे कुठेतरी घोटाळा होतो. नाथ बाबांनी कधी म्हटलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात बघा, ज्ञानेश्वरी किती सुंदर गोड आहे. सद्गुरू पुढे काय बोलले माहितीये? एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, पण संत कृपा दीपको सो जिवळे असे. मी मूर्ख आहे सद्गुरुनाथा तुमच्या पुढे. तुकाराम महाराज म्हणतात पायीची वाण पायीवरी. मग तुकाराम महाराज संता पुढे पायीची वाण पायीवरी म्हणतात, तर बाबा महाराजांनी काय म्हणावं? वाण डोक्यावर घ्या माझी, पायीची वाण. मी अहंकारावर सांगतो, विषय बदलून सांगत नाही. तुकोबारा ज्ञानियांचे राजे, ज्ञानोबारा ज्ञानियांचे राजे, नाथ ज्ञानियांचे राजे, पण असं असून किती अनन्य. घरात अनन्य आणि बाहेर अनन्य. घरात सुद्धा हरिपंडित विरोधक निघाले. गिरजाबाई रागवल्या. ते म्हणले तुम्ही त्याला बोलत काय नाही. अगं नाही बोलत, कळेल का एक दिवस त्याला. अजून त्याला आपल्या बापाची किंमत कळली नाही आणि मलाही वाटत नाही त्याला कळावी म्हणून. कळायचं त्या दिवशी पांडुरंग कळवून देईल त्याला. कशाला त्रास करून घेतेस? अगं गिरिजा, तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे केवढं भाग्य आहे. माझं सर्व तूच आहेस. पत्नी तूच आहेस, मुलगा तूच आहेस, मुलगी तूच आहेस. किती सांभाळतेस मला. अतिशय सुंदर जोडपं होतं. गिरजाबाई आणि नाथबाबा म्हणजे अतिशय प्रेम एकमेकावर. आता असं मला सांगा, कशावर संसार चालतो? मुद्दा आला आपला प्रेमावर. कशावर संसार चालतो? आणि भागवत म्हणजे काय? प्रेमच, नाही का? नारद शेवटी कुठे आले? प्रेमावर आले. थोडस नारदाबद्दल सांगतो आज, कारण भागवतातला तो एक भाग आहे. नारद 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 शब्द आपण प्रत्येक वेळेला ऐकतो. आणि आश्चर्य एक आहे नारदांचं. नरसिंह अवतारामध्ये नारद आहेत, परशुराम अवतारामध्ये नारद आहेत, राम अवतारामध्ये नारद आहेत, आणि कृष्ण अवतारामध्ये नारद आहेत. पांडुरंगाच्या अवतारही ते आहेत. नारद तुंबर गायन करती पुढे निज दास गे. आता मला सांगा, हे काय लफडं काय आहे? मन गंमत सांगतो. राम राम अवतारातच आहे, कृष्ण अवतारात नाही. परशुराम परशुराम अवतारातच आहे, पुढच्या अवतारात नाही. पण नारद एक व्यक्तिमत्व असं आहे की जे सर्व अवतारात आहे. काय आश्चर्य आहे. पुन्हा मागचा विषय. नारद दुःखी होऊन बसले होते. काल चिन्मय महाराजांनी सांगितलं, भगवंताच्या निषेध रूपाचं वर्णन केलं. पण विधियुक्त जे वर्णन आहे, गोड वर्णन आहे, म्हणजे महाभारत हे सगळं खलासच आहे. काय शेवटी एक सुद्धा शिल्लक राहिला नाही. तो पोटला तर राहिला म्हणून वंश पुढचा चालला, नाही तर तोही संपला होता. तुम्हाला एक सांगू का? देवाचं दर्शन झालं म्हणजे जीवन पालटतं असं समजू नका. संतांची संगत झाली तर जीवन पालटतं. महाभारत काय शिकवतं? देव प्रत्यक्ष हो, काय सौंगडी मित्र सर्व काही असून नाही पालटले. हे याचा अर्थ काय? संत भेटले नाहीत, गुरु भेटले नाहीत. संताचे संगती मनोमार्ग गती आणि अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीमध्ये देव भेटत नसतो. पुढे नीट ऐका माझं मराठी. भेटत नसतो, आकलन होत असतो. देव असतोच, फक्त आकलन होत नाही. काय म्हटलं मी? आता इथे बसले सगळे आहेत, प्रत्येकाची नाडी चालू आहे का नाही? पण किती जणांना नाडीवर बोट ठेवता येतं? तो इकडे इकडे बघतो, तो म्हणतो काही कुठे चालू दिसतच नाही. तुला ठिकाणं माहिती नाही. डॉक्टरने असं घेतलं की बरोबर तिथे ठिकाणं. मी म्हटलं वो काय गंमत आहे. मी तिथे इकडे बघितलं तिकडे बघितलं. मग तर डॉक्टर माझी नाडी बंद आहे का?
ते म्हणले द्या ना सोडून नाथ. त्याच्याकरता काय लागतं? अभ्यास लागतो. मनोमार्ग आकलन नाही झालं तुम्हाला, याचा अर्थ कळला. नाडी माझी चालू आहे, पण चालू आहे हे आकलन होत नाही. ते आकलन होणारा कोणतरी डॉक्टर भेटला पाहिजे. तसं देव तुमच्यात आहे, देव माझ्यात आहे, पण देव आकलन होण्याकरता संत भेटले पाहिजेत. संत भेटल्याशिवाय मन मार्गी लागत नाही, आणि मार्गाला लागल्याशिवाय पाली येत नाही. नाही का, किती वेळा तरी फोन झाले. माणसं सुद्धा इतके घोटाळा करून देण्यात पटाईत आहेत. कोणची पाली? तिकडे ती खंडोबाची पाली आहे ना, सातारा. अनेक पाली आहेत. मला म्हणाले नक्की कोणत्या पालीला जाणार आहे? आता मग यांना विचारलं होतं कुळकंडाला, ते म्हणले 100 किलोमीटर. मग 100 किलोमीटर म्हणजे हीच आली इकडची. काय म्हणजे निघेतोपर्यंत संशय. कोटची पाली, कोटची पाली. मग कोल्हापुराची गंमत केली मी. नगरला औरंगाबाद जवळ जाताना पंढरपूर आहे, म्हटलं औरंगाबादचं पंढरपूर. प्रश्न कशाला विचारता? औरंगाबादचं पंढरपूर. काय तसं पाली कोणची? ही प्रख्यात आहे, म्हणजे गणपतीची पाली. कोणची पाली? गणपतीची पाली. आणि बरोबर आल्याबरोबर तिथे वळल्याबरोबर आलो की आम्ही. बरोबर आहे ना? तसं मार्ग दाखवणारा पाहिजे. मन मार्ग गती. एक सांगू, प्रवास केला म्हणजे मुक्काम गाठता येतो असं नव्हे. चुकीची समजूत आहे तुमची. प्रवास केला म्हणजे मुक्काम गाठता येतो असं बिलकुल नाही. योग्य तऱ्हेने प्रवास केला तरच होतो, नाही तर जमत नाही. एवढं नीट जर कळलं तरच बरं, नाही तर सगळं व्यर्थ आहे. प्रवास चालू आहे पण मुक्काम येत नाही. माझं म्हणणं कळलं? प्रवास चालू आहे पण मुक्काम येत नाही. का? अनुभव आहे माझा. आता इतक्या वर्ष हजारो किलोमीटरचा प्रवास झाला. काही काही टायमाला महिन्याला 5-5 हजार किलोमीटरचा प्रवास होतो. आता गेली 70 वर्षात किती प्रवास झाला असेल तर बघा. पण काही काही वेळेला अशा आडमुठ भेटतात, इकडे असतं तिकडे सांगतं. मग आम्ही फिरतो. मग सांगितलं असतं 20 मिनिटात येईल, तास झाला तरी येत नाही. आता काय करावं? मग कळतं की आपली गाडी चालली आहे पण योग्य मार्गाने नाही. तसं जीवनाची तुमची गाडी चाललेली आहे पण योग्य मार्गाने चाललं नाही तर व्यास भेटणार नाहीत आणि कृष्णाचं दर्शन पण घडणार नाही. व्यास माध्यम आहे आणि व्यासाना नारद हे माध्यम आहे. काय म्हटलं मी? जेव्हा सरस्वतीच्या तीरावर आणि संशयाने ग्रस्त झाले होते, संशयाच्या महापुरा पोहडला असे. हे बरोबर का हे बरोबर, हे बरोबर का हे बरोबर, काय बरोबर, एवढे संशयात अडकलेले. शेवटी नारदाने काल तुम्हाला चिन्मय महाराजांनी सांगितलं असेल, पुढचं सांगतो. मग तिथे व्यासाने विचारलं की नारदा तुमच्याबद्दल काहीतरी सांगा, कारण जी जी युग झाली त्या प्रत्येक युगात तुम्ही आहात. किती आश्चर्य आहे. नाही, आपला काळ ठरलेला आहे, तेवढ्या पुरतेच आहोत आपण. म्हणून आपल्याकडे जन्मतारीख आणि मृत्यू नाही का, सर्टिफिकेट कोण लागतात? 2 लागतात. एक जन्माचं बर्थ सर्टिफिकेट आणि डेथ सर्टिफिकेट, हे दोन्ही पाहिजेत. तसं आता इथे कोणत्या काळात नारद नव्हते? प्रत्येक काळात आहेत. काय सांगावं आता? म्हणून शेवटी त्यांनी विचारलं, नारदा अरे तुमची कथा सांगा आम्हाला. ते म्हणले, वेदशास्त्र संपन्न एक ऋषी होते. त्यांच्याकडे एक दासी होती. त्या दासीचा मी मुलगा. वडिलाचं नाव माहिती नाही बरं का, भागवतातच लिहिलंय. त्या ऋषींच्याकडे जी दासी होती, त्या दासींचे हे मूल. आजूबाजूला खेळावं, सगळं करावं. लहानच होतं. पावसाळा आला आणि पावसाच्या दिवसात ते ऋषी ठरवलं की एका ठिकाणी राहायचं. वर्षा ऋतू आणि शरद ऋतू.
एका ठिकाणी राहायचं, हलायचं नाही इथून. आणि तिथे संतांच्या संगतीमध्ये, बरं का, 5 वर्षाचे होते, लहान होते, संतांच्या संगतीमध्ये त्यांचं नामस्मरण ऐकावं, त्यांचं भजन ऐकावं, त्यांचं कीर्तन ऐकावं. ते बोलत नसत. बोलायचं म्हणजे नामस्मरण बोलायचं. आई तिथे होती. आईचे हाल बघवनात, कष्ट करून खायची. थोडक्यात सांगतो, जास्ती मोठं वाढवत नाही. एक दिवस रात्री घराच्या बाहेर पडली, साप चावला आणि ती मेली. बरं झालं म्हणले, देवा आता कुठला पास शिल्लक ठेवला नाहीस. आता संतांच्या संगतीत परिपूर्णतेने राहीन. संतांच्या संगतीत राहिलो तरी आईची काळजी मला होती, आता कोणाचीच काळजी नाही. नाही का? मला वाटतं संसार म्हणजे संसार नाही, काळजी म्हणजे संसार. माझं म्हणणं कळलं का? संसार म्हणजे संसार नाही. आणि प्रत्येकाची संसाराची व्याख्या भिन्न आहे हो. लहान मुलांचा संसार निराळा, तरुणांचा संसार निराळा, बायकांचा संसार निराळा, पुरुषाचा संसार निराळा. प्रत्येकाच्या संसाराची व्याख्या भिन्न. लहान मुलांचा विचार, काय रे दुसरा येतो, काय रे पम्या कसं काय चाललंय तुझं? ते म्हणले काय नाही, ठीक चाललंय. कालच कॅरम बोर्ड आणला. कशा जीव गुतलाय? काय माझ्याकडे एवढ्या गोट्या आहेत, एवढी पाकिट आहेत, कशाचं कौतुक? त्याचं संसार. माझ्याकडे काल बॅट आहे, माझ्याकडे स्टंप आहेत, माझ्याकडे बॉल आहे, हा त्याचा संसार. हा काय त्याचा संसार. बायकांना विचारलं तर रस्त्यात भेटल्या, काय कसं काय चाललंय? नवीन फ्रीजची ऑर्डर दिली आहे. काय गंमत आहे. ती काय कमी आहे का? ती म्हणली तुम्ही किती डोरचा दिलाय? ती म्हणली पण आमच्याकडे 3 डोरचा दिलाय. तिची ठोकून. बायका एकमेकाला पेटवण्यात प्रख्यात असतात. अर्थात इथे तसं कोणी नाही म्हणून मी सांगतोय, कारण अजून 2 दिवस माझे शिल्लक आहेत. नाहीतर उद्या जर कळले आहेत त्या तर उगीच त्रास व्हायचा मला. काय किती आश्चर्य आहे याच्यात. संसार. साडी नवीन घेतली, आता अजून पैठणी घ्यायची. आता याच्यापेक्षा दुसरी चर्चा नाही. काल तो टीव्हीवरचा प्रकार बघितला का? बघितला, पण ते लिहून काय घेतला नाही. तू लिहून घेतला असेल तर मला सांग. एवढं, याच्यापेक्षा काही पुढे त्यांची पायरी नाही. 2 पुरुष भेटले, काय कसं काय संसार चाललाय? नाही आता आहे ते रूम बदलतोय आम्ही, 2 BHK घेतोय. संसार. कशा व्याख्या बदलल्या बघितल्या. लहान मुलांची व्याख्या काय, बायकांची व्याख्या काय, पुढे पुरुषांची व्याख्या काय, परमार्थातली व्याख्या काय. जन्म मरण हा संसार. जन्म मरण हा संसार. नाथाने काय सांगितलं? केवळ जो निबिड भ्रम संसार आहे त्याचे नाव. एरवी निखळ परब्रह्म तेत जन्म कर्म असे ना. निबिड भ्रम, भ्रम हा संसार आहे. भ्रम शब्दाचा अर्थ आहे ते न दिसता दुसरं काहीतरी दिसणं. थोडक्यात चांगल्या कडेल असं सांगतो. सर्व जगदरूपाने प्रभू नटलाय. हे त्रिवार सत्य आहे. जगदरूपाने कोण नटलाय? प्रभू नटलाय. पण दिसतो का? नाही. याला म्हणतात भ्रम. तुम्हाला दिसला नाही म्हणजे नाही का? आहे. पण दिसतो का? नाही. भ्रम. काही वेळेला व्यवहारात आपण म्हणतो का अगदी त्याच्या जवळजवळ फिरत होता, आता काय झालं? नाही म्हणला, माझा भ्रम निराश झाला. मला वाटलं तो चांगला होता, पण नालायकातला नालायक निघाला. वर्षभर होता, पण म्हणला माझ्याकडून 10,000 रुपये काढले, पण एकही पैसा परत केला नाही. भ्रम. भ्रम हा संसार. केवळ जो निबिड भ्रम संसार. हे तत्वता संसार कसा आहे अजून पुढे जाऊ, कितीतरी त्यांनी सांगता येतं. आडवे तिडवे विणले तंतू वस्त्रनाम मृषामातू. संसार शब्द हा व्यर्थो स्फुरे भगवंतु मी तद्रूपे. कुठपर्यंत पोचलो, कुठे 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 गेलं. शेवटी काय आलं?
व्यर्थ व्यर्थ व्यर्थ. नारद त्या संसारात होते, आईत अडकले होते. विषयाला धरूनच विषयाची व्याप्ती करतो. सुटल्यानंतर बरं वाटलं, नको भानगडच नको. आणि त्यांच्याजवळ राहिले आणि नामस्मरण करू लागले. ते म्हणतात तसं म्हणू लागले. मग वर्षा ऋतू संपला, शरद ऋतू संपला, दोन्ही ऋतू संपले. मग ऋषी म्हणले मला आता हलायचं, इथून मला जायचंय. तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातो. मग जाण्यापूर्वी त्यांना उपदेश केला. काय तो सांगायचा तो गुरु अनुग्रह दिला. जा म्हणाले, जा. कुठे जाऊ? जिथे योग्य वाटेल तिथे जा. अरे निघाले प्रवासाला. 5 वर्षाचं मूल, माझं म्हणणं कळलं का? हा नारदांचा इतिहास चाललाय. 5 वर्षाचं मूल निघाले. गडदांधकार जिकडे तिकडे, झाडी इतकी दाट की सूर्याचा प्रकाश कधी त्या भूमिकेने बघितला नाही. त्याच्यातून हे वाटचाल करतात. करता 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 थकले. एका डोहाजवळ आले, पाणी पिले. इतकं थंडगार पाणी होतं, बरं वाटलं. तिथे ते पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली नामस्मरण करत बसले. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. नामस्मरण करतला बसले. कैक दिवस बसले आणि एक दिवस प्रत्यक्ष परमात्मा सगुण रूपाने समोर उभा राहिला. सगुण रूपाने परमात्मा समोर उभा राहिला. केव्हा ही सगुण दर्शन एक ओढत असतं. सगुणाशिवाय समाधान नाही. काल्पनिक ते काल्पनिक आणि सगुण ते सगुण. कल्पनेतला लाडू कळतो पण खाता येत नाही. प्रत्यक्ष हा भाग निराळा आहे. हातात आला, तोंडात गेला की अनुभव, वा काय समाधान आहे. म्हणून सगुण दर्शन झालं, आनंद वाटला, आनंद झाला, खूप आनंद झाला. नाचू लागले, वेडे पिशे झाले. काही वेळाने तो अवतार बाजूला सरकला. सगुण दर्शन बाजूला. मग कासावीस झाले. मला दर्शन पाहिजे, पुन्हा मला दर्शन पाहिजे, मला पुन्हा दर्शन पाहिजे, मला पुन्हा दर्शन पाहिजे. हट्ट धरून बसले. शेवटी आकाशवाणी झाली, नारदा वेड्यासारखं करू नकोस. कोणाला तरी एखाद्याला केव्हा तरी एकदा दर्शन देतो, ते तुला एकदा दिलंय. आता माझं स्मरण कर. तुला मी माझ्याशी एकरूप करून घेतो. मी माझ्याशी एकरूप करून घेतो. म्हणजे तू माझ्याशी, मी तुझ्याशी. नाही कळलं? एकरूपता दोघांकडून पाहिजे. पत्नीला पती आवडतो आणि पतीला जर पत्नी आवडत नसेल तर संसार यशस्वी होत नाही. दोघालाही एकमेकाला आवडायला पाहिजे. तसं प्रभूच्या स्वरूपामध्ये एकरूप झाले आणि एकरूप होताना एक सांगितलं. शेवटी मृत्यूकाळ जवळ आला नारदांचा. युगावातली गोष्ट सांगतोय मी. तेव्हा सांगितलं तू काळजी करायचं काही कारण नाही आहे. मी स्मृती रूपाने अखंड तुझ्याजवळ राहणार आहे. कोणत्याही काळात तो अवतार गेला तर मागच्या युगातलं स्मरण सगळं तुला असेल. आणि म्हणून नारद प्रत्येक अवतारात होते, म्हणजे त्यांच्याजवळ ती त्या काळातली स्मृती होती. माझं म्हणणं कळलं का? हे नात. म्हणून राम अवतारात आहेत, हिरण्यकश्यपूच्या बरोबर आहेत. नारायण मंत्र कुणी दिला? नाही का? प्रल्हाद आला, नारायण मंत्र कुणी दिला? त्याने दिला. हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे सर्व जातात पण नारदात आहे, कारण आशीर्वादच तसा दिला. तुझं शरीर जरी गेलं तरी तुझी प्रत्येक युगातली स्मृती कायम राहील. हा जो आशीर्वाद दिला. बघा काही काही लोकांना आत्ता सांगितलं नंतर आठवत नाही. किती स्मृती चांगली आहे. अशी माणसं मी कायम बघतो. काही काय ना अगदी लहानपणापासूनच्या गोष्टी आठवत आहेत. लहान बारीक सारीक गोष्टी आठवतात. आणि काही काय ना बिलकुल कशाचाच पत्ता नसतो. अहो आपण भेटलो होतो ना. हा थोडस माझं या बाबतीत घडतं, बाकीची स्मृती चांगली आहे.
अजून मी 82 वर्षाचा तुम्हाला सगळं इतिहास सांगेन, पण ही माणसं भेटण्याच्या बाबतीत ना आता हजारो लाखो भेटतात आणि माणसं सुद्धा अशी गमतीदार असतात ना, कुठेतरी केव्हा तरी 10 वर्षांनी भेटतात ना, ओळखलं का आम्हाला, आता काय सांगायचं शास्त्रीबा सांगा, होय म्हणू का नाही म्हणू. होय म्हणलं तर खोटं बोलतो, नाही नाही म्हणलं तर विचारलं कुठे तर पंचायत झाली. एकदा मी म्हटलं होय ओळखलं, म्हणले केव्हा भेटलो तो आपण. मी म्हटलं क्षमा कर मला, तुला वाईट वाटू नये म्हणून मी हो म्हटलं, पण मी किती जण लक्षात ठेवणार. तुझ्या लक्षात एक बाबा महाराज आहेत, पण माझ्या लक्षात आता इथला तिथे शेवटला उभा राहिलेला माणूस, मी तुमच्या प्रवचनाला पाहिलेला होतो की, ओळखलं का मला. आता तुला कसं ओळखणार आहे मी काय. हा बाकी सगळं आठवणीत राहतं, नाही असं काही नाही. वय जरी असलं तरी देवाने कृपा केली, अजून सगळं व्यवस्थित चालू आहे, काही कमी नाही आहे. आलं का लक्षात. कशा करता सांगितलं, लक्षात राहणं इतकं सोपं नसतं. आणि यांना योगायोगाचं लक्षात आहे. कशावरून सांगतोय की मला जर लहानपणाचं लक्षात असेल, इथे बरेच जणांना आपल्या लहानपणाच्या गोष्टी लक्षात असतील, काहींच्या लक्षातच नसतं, एका वर्षापूर्वीच्या सुद्धा लक्षात नसतं, काहीच लक्षात नसतं, कारण बुद्धी नष्ट होते. आता वय झाल्यानंतर ना, मगाशी काय बोललो ना आत्ता काय बोललो याचा पत्ताच नसतो, आणि मग भांडण त्याच्यावर नव्हतं, मी अजिबात असं बोललो नाही, अरे बोललो, मग ते रेकॉर्डिंग जर काढून दाखवलं असं होय बरं चुकलं असेल. किती अवघड आहे. म्हणून स्मृती काय प्रसाद दिला नारदाला की तुझी स्मृती अखंड राहील. काय हे शौनकाने सांगितलेल्या गोष्टी आहेत, सुत आणि शौनक बरं का. हे सगळे ऋषी बसले होते, भागवताची कथा अशी सुरू झाली, हे ऋषी सगळे बसले होते, शौनक वगैरे, आणि तितका सुत तिथे आले. सुत हे उत्कृष्ट व्यासांचे शिष्य होते आणि उत्कृष्ट कथाकार होते. कथा माहीत असणं महत्वाचं नाही आहे, ती रंगून सांगणं महत्वाचं आहे. तेव्हा सुत हा कथा अतिशय रंगून सांगत होता, मोठ्या कौतुकाने सांगत होता. त्यामुळे सुत आल्यावर बसा महाराज सांगा आम्हाला काहीतरी, आणि जे सांगायला सुरुवात केली ते व्यासांचं चरित्र सांगायला सुरुवात केली. कशात श्रेष्ठत्व आहे, भक्ती प्रेमा वीण ज्ञान नको देवा. आणि ती कोणची भक्ती, आता मागच्या अवतार तर संपले होते बर का. हे बघा, अवतार खरे सुंदर रूपाचे सुंदर झाले असतील तर राम अवतारापासून सौंदर्य सुरू झालं. परशुराम सुद्धा रागीट आहे, त्याचा जर फोटो समोर ठेवला तर क्रोध त्याला दिसेल. अहो केवढा राग म्हणजे केवढा काय, आईला सुद्धा मारली. हे काही साधं नाही. म्हणून खरं सुरू झालं. ज्ञानोबाराने सुद्धा अभंग लिहिलाय, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी गोजेरी. म्हणजे नाम गोड रूप गोड दोन्हीचंही कॉम्बिनेशन. रूपही गोड आणि नामही गोड. काहींचं नाम गोड असतं तर रूप गोड नसतं, काहीचं रूप गोड असतं तर नाम गोड नसतं. इथे दोन्हीचंही कॉम्बिनेशन आहे. राम राजीव लोचन, धनुर्धारी राम, पितांबर नेसलेला, मुकुटधारी केलेला, त्या सोडून वल्कल नेसलेला राम सुद्धा किती सुंदर दिसतो. वल्कल धारण केलेला राम, हातामध्ये धनुष्यबाण, इथे लक्ष्मणामध्ये सीता आहे, काय सुंदर सौंदर्यशाली दिसतो. कृष्णाबद्दल बोलायची गोष्टच नाही आहे. जेवढ्या काही उपमा आहेत तेवढ्या सगळ्या कृष्णाला लागू पडतात. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, अतिशय देखणं बरं का. हो, सुंदर म्हणजे किती सुंदर. सगळे लोक त्याच्या मागे लागले होते. कृष्ण जन्म जेव्हा झाला तेव्हा जेवढे ऋषीमुनी होते तेवढे दर्शनाकरता आले. सगळ्यांनी हात जोडले, दर्शन घेतलं, आणि एकमेकाला विचारतात, मागच्या अवतारात तुम्ही होता, असं बघितलं का? नाही म्हणले, असं नाही बघितलं, याच्या इतकं सुंदर दुसरं काहीच बघितलं नाही. या कृष्णा इतकं सुंदर, आणि आता कलियुगामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या, ते सुंदर रूप आलं. एक सांगतो, माणसं सुंदर रूपाला भाळतात,
हे वास्तव्य आहे, काही चुकीचं नाही. सुंदर वस्तू बघितले तर आपल्याला वाटते आपल्या घरात असावी. पहिला सुंदर साडी बघितली तर असं वाटतं आपल्या घरात असावं. तुम्ही जर सुंदर सूटचा पीस बघितला तर तुम्हाला असं वाटतं आपल्या घरात असायला पाहिजे. वाटतं ना, काही चुकीचं आहे, ह्यातलं काही भाग नाही. जे जे सुंदर आहे ते आपल्याकडे असावं असं वाटतंच, नाही का? बायको सुंदर असावी, नवरा सुंदर असावा, मुलं बाळ सुंदर व्हावीत. काय चुकलं का? म्हणजे एक नाही कळलं का तुम्ही? तुम्हाला सुंदराचीच पूजा करताय तुम्ही. मिळो नाही तर न पळो, पण पाहिजे काय? सुंदरच. काय शब्द किती कॉमन आहे बघा. जेवण कसं झालंय? सुंदर. घर कसं आहे? सुंदर. प्रत्येक गोष्टी सुंदर. म्हणजे रूपालाही सुंदर नाव आहे आणि वस्तू चांगली झाली तरी त्याला नाव काय आहे? सुंदरच. म्हणून सगळे जणांना सुंदर बघावंसं वाटतं. म्हणून पांडुरंग या अवतारामध्ये सौंदर रूप घेऊन पाहिला. हे बघा, मागच्या अवतारामध्ये सुद्धा थोडंसं कुठेतरी कमतरता आहे. कृष्ण अवतारामध्ये, राम अवतारामध्ये हातामध्ये धनुष्यबाण वगैरे आहे, रागीट मूर्ता वगैरे आहे. आता त्या रावणाला मारताना जानकी पळून नेली, ते काही सुंदर रूप होतं का? आपला बाप चांगल्या रूपात बघायला आवडतो. रागवलेला आई म्हणते, जा की बघ की कसं रागवलंय, डोळे मोठे करून बघते. कळलं का? सुंदर. तसं कृष्ण अवतारामध्ये सुद्धा खोडी आहेत. ते जास्ती तुम्हाला काल्याची कीर्तन सांगेन परवा. काय? खूप खोडी आहेत. काय सुंदर रूप आहे, पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे, कोणत्याही रूपात तो सुंदर दिसतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि कृष्ण हा अमर्याद पुरुषोत्तम आहे. माझं म्हणणं कळलं का? मर्यादा पुरुषोत्तम राम आणि अमर्याद पुरुषोत्तम कृष्ण. त्याचं चरित्र भागवतात आहे. भागवतामध्ये चरित्र कोणाचं आहे? तर कृष्णाचं आहे जास्ती. दशमस्कंद म्हणजे सगळा कृष्णाने भरून गेलेला आहे. त्याची लीला हे बघा, उत्तर हिंदुस्थान मध्ये रामलीला म्हणतात, पण ग्रंथ जे लिहिलेले आहेत ते सुंदरकांड, अयोध्याकांड, बालकांड असं आहे. आणि कृष्णाची प्रत्येक गोष्ट ही लीला आहे. कृष्णाची प्रत्येक गोष्ट कशी आहे? लीला आहे. म्हणून कृष्णाचं बाळ लीला. बरोबर आहे ना? दिसणं लीला, असणं लीला. केवढी लीला मोठी हो. रामाच्या ठिकाणी एक पत्नी असताना तिला पाठवून दिली. काय आश्चर्य आहे. एकच जानकी. कुठले त्या कपडे धुणाराने काहीतरी नावं ठेवलं आणि रात्रीच पाठवून दिले. हा इतका धाडशी की एका दिवसात 16,108 घरी घेऊन आला. मला प्रश्न विचारला एकाने की तुम्हाला कृष्ण देव का वाटतो? म्हटलं, कृष्ण मला एवढ्या करता देव वाटतो की मला एक बायको सांभाळता येत नाही आणि जो 16,108 सांभाळतो तो नक्कीच देव आहे. तुम्हाला काय पटलं ते बघा. एक मनुष्य म्हणाला, मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित नव्हतं. म्हटलं, तुझ्या अपेक्षेचं उत्तर द्यावं असं काही तुझं मत कॉन्ट्रॅक्ट ठरलंय का? माझा अनुभव सांगितला मी. असं कुठं ठरलंय की तुझी जी अपेक्षा आहे ते उत्तर द्यावं? गीता सांगितली म्हणून नाही मला वाटलं गीता सांगितली. मला एक सांभाळता येत नाही. नाही, तुम्ही सगळे लोक विचार करा. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही 2 तरी करून दाखवा आणि दोघीला न दुखावता सांभाळा. पाहू किती अवघड आहे हो. 2 फ्लॅट घ्यायला जमतंय का? मी जेव्हा ते 16,108 ची लग्न झाली ना, तेव्हा मी विचार केला, शास्त्री वा 16,108 बंगले. मग कृष्णाने लगेच मोबाईलवरून यादी पाठवली. कृष्णाकडे नव्हतं असं म्हणू नका, त्याच्याकडे काही नाही असं काहीच नव्हतं, तुमच्याकडे नाही असं म्हणा.
सर्व सृष्टीचा करता तो आहे. फोन लावला, 16,108 बंगले तयार ठेवा येई तोपर्यंत, 16,108 फ्रीज, कुकर 16. अहो मला एक कुकर घेता घेता मरायची पाळी येते. म्हणून त्याला देवादिदेव म्हटलंय. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम आणि अमर्याद पुरुषोत्तम कृष्ण. अमर्याद, कोणत्याही गोष्टीला त्याला मर्यादा नाही. त्याच्या खरं बोलण्याला सीमा नाही आणि खोटं बोलण्यालाही सीमा नाही. जो नुसतं खरंच बोल गेला तो राम. बरोबर 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 तो म्हणलाय ना, बरोबर द्या काढून. लक्ष्मणा तिला सोडून ये. हे म्हणला सोडून ये नाही, अजून तिथे असेल तर घेऊन ये चांगले. क्या बात आहे. अहो देवाती देव काय फुकट आहे का तो? अहो त्याचं पॉवरच अशी पॉवरफुल आहे तो. हा पण एक सांगू, पुढचं नको ते लक्षात ठेवाल. कृष्णाचं ऐका आणि रामाचं अनुकरण करा. एक बाणी एक पत्नी एक वचनी हाच वारकरी संप्रदायाचा नियम आहे. एक बाणी एक वचनी एक पत्नी. दुसरं काही नाही. नुसते दुसरी घरात आली तर काय होईल तुमच्या? काय कराल? इथे पुढे बसल्या सगळ्या, मागे पुढे तर शेवटपर्यंत बसल्यात. दुसरी जर तुमच्या नवऱ्याने तर काय कराल तुम्ही? तिचंही डोकं फोडाल आणि त्याला तर शिल्लकच ठेवणार नाही. पोलीस कंप्लेंट करेल. पहिली बायको असताना दुसरी केली. काय आता कसा काय तुम्हाला कृष्ण परवडायचा? म्हणून अनुकरण कृष्णाचं कधीच करायला जाऊ नका. अनुकरण करायचं असेल तर तेवढी ताकद तरी पाहिजे, तेवढी हिंमत तरी पाहिजे. ज्याचं आपण अनुकरण करतो तो आपल्या राम आपलं बरोबर. एक बाणी एक पत्नी एक वचनी, हा खोटं कधी बोलू नये. हा राम एक पत्नी, हा अगदी बरोबर. काय सत्प्रवृत्ती सन्मार्गाने जावं. आपला वैरी असेल तरी त्याला. मला रामाचं वागणं सांगू का किती कौतुकाचं आहे. तो रावण जेव्हा पडला की नाही युद्धभूमीवर पडला, तो मोठा शिवाचा भक्त. युद्धभूमीवर पडल्यानंतर लक्ष्मणाला बोलवलं जवळ आणि लक्ष्मणा इकडे एक तुला विचारायचं सांगायचं आहे. एक काम कर माझं. काय कर? तर म्हणे त्या रावणाला भेटून ये आणि त्याला विचार की महाराज तुमचा अंतकाळ जवळ आला आहे, तुमच्या जीवनाचे अनुभव काय? लक्ष्मण म्हणाला, रामराया तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण तो 10 तोंडाचा आहे. अहो आपल्याला एक तोंडाचा माणूस सुद्धा खपत नाही. इकडे तिकडे बोलला तर दुतोंड्या, आणि हा 10 तोंडाचा माणूस. ते म्हणले तू काळजी करू नकोस, तोही अवतारी आहे, डायरेक्ट डिसेंडंट आहे. तुम्ही रावणाला कमी समजायचं नाही. हा रावण हा ब्रह्मदेवाचा नातू आहे, म्हणजे डायरेक्ट डिसेंडंट आहे नारायणाचा. फक्त वाकडा वागला म्हणून त्याला राक्षस म्हणतात. एरवी तो अथर्ववेद रावणाने केलाय. माहिती म्हणून सांगतो तुम्हाला, रावण हा काही ऑर्डिनरी मनुष्य आहे असा भाग नाही. तो सुद्धा एक पॉवरफुल मनुष्य आहे. वाम मार्गाने चाललेली माणसं काही साधी असतात का? आता जे डॉन आहेत त्यांना काही काही डॉन अजून पकडता आले काय भारताला? अहो साधी गोष्ट नाही आहे, अवघड आहे. आणि रावण तर राजाच होता आणि डायरेक्ट डिसेंडंट नारायणाचा. तो असल्या कारणाने मोठं ताकद होती, मोठी पॉवर होती. सपाटला लक्ष्मण गेला उभा राहिला. बघितलं स्वभावाप्रमाणे. कोण? लक्ष्मणा तू का? काय रे म्हणले, मी कसा मरतोय ते बघायला आलास का? स्वभाव धर्म, मी कसा मरतो ते बघायला आलास का? जोडले. रावण महाराज आपण सर्वश्रेष्ठ आहात. बिलकुल नाही, मी क्षत्रिय आहे. मी असं काही अशा वृत्तीने कसा येईल? मला रामाने पाठवलं. रामाने पाठवलं म्हटल्यावर एकदम गप्प झाले. रामाने माझी आठवण काढली. हो म्हणाले. काय म्हणला राम?
रामराया म्हणाले, काही जरी झालं ते रावण हा मोठा माणूस आहे, त्याचे अनुभव बरेच असतील शिकण्यासारखे. ते मरते समय त्याला विचार की काय तुमच्या जीवनाचे अनुभव आहेत, काय मिळवलं काय मिळवलं नाही. ठीक आहे म्हणले, पहिले धन्यवाद, मी भाग्यवान झालो, आज सगळ्यातून मुक्त झालो. काय घडलं असेल ते रामाने माझं स्मरण करावं, झालं, मुक्त झालो. मला संपलं माझं जीवन. आता सांगतो, मी ठरलो होतं नगरी सोन्याची करायची, लंका समुद्राचं पाणी गोडं करायचं आणि लंकेभोवतीची हवा सुवासिक करायची. अख्ख्या आयुष्यात फक्त लंका सोन्याची करायची जमली, पण बाकीचं दोन आजोपर्यंत जमलं नाही. तेव्हाच मला कळलं की आपल्याला असं वाटत होतं 10 तोंड 20 हात आहेत म्हणजे आपल्या हातात बरंच आहे, पण आता कळलं की आपल्या हातात काहीच नाही आहे. हाच माझ्या जीवनाचा अनुभव आहे. आपल्या हातात काहीही नाही आहे. जे कोणा ज्याच्या हातात आहे, लक्ष्मणा, त्याचंच नाव राम आहे, त्याचंच नाव राम आहे. मग तुम्ही तिथेच युद्ध का केलं नाही? ते म्हणले, मुद्दाम केलं नाही. मी लंकेला का आणलं? बिभीषणाने बघा म्हणे कसं शरण गेले. मंदोदरी म्हणाली, भाऊजी शरण गेले, तुम्ही शरण का जात नाही? नाव काढू नकोस त्या भावाचं माझ्या. विभीषणाचं लवाड आहे, त्याला राज्य पाहिजे, मला राज्य नको आहे. मी रामाला इथे का आणला? तिथे युद्ध केलं असतं तर मी मेलो असतो. मला माझं सगळं कुळ रामाच्या पायी घालायचंय. पुढचं ऐका. माझे गुरु शिव आणि त्यांचे हे गुरु राम सद्गुरु, माझ्या गुरुची पूजा सहस्त्र सुवर्ण कमलाने केली, पण माझ्या सद्गुरूची पूजा सहस्त्र शिरकमलाने करणार आहे. तेव्हा तू म्हणू नकोस, जगाने म्हणू दे रावण वाईट, पण मंदोदरी तुला तरी कळू दे रावणाची भूमिका काय आहे. तुम्ही नीट विचार केला ना संतांच्या दृष्टिकोनातून, तर तसं चरित्रामध्ये खूप काहीतरी दडलेलं असतं. आता नीट लक्षात घ्या, काय अंतःकरणामध्ये भक्ती होती का नव्हती? उलट आता सांगतो, काही माणसं म्हणतात आम्ही भक्ती मानत नाही, आम्ही ज्ञान मानतो. हे सुद्धा ज्ञानावरची भक्तीच आहे ना. अहो, भक्तीला सोडून तुम्ही काही करू शकत नाही, एक लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही म्हणता आम्ही भक्तीला मान देत नाही, काय हो ज्ञान श्रेष्ठ, अहो हे सुद्धा ज्ञानावरची भक्तीच आहे, कर्मावरची भक्तीच आहे. आम्ही कर्म करतो, ही सुद्धा तुमची कर्मावरची भक्तीच आहे. तेव्हा कुणी काही जरी म्हटलं तरी भक्ती सुटत नाही. म्हणून भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. प्रेमाशिवाय जगता येतं का? एक सांगू का, संसारामध्ये पती पत्नीमध्ये प्रेम असेल तर संसार अतिशय सुखाचा. तुम्हाला काय वाटतं, 4 कपाट असलं म्हणजे घर सुखाचं आहे का? गाडी आहे म्हणजे घर सुखाचं आहे का? नाही. एकमेकावर जर प्रेम असलं तर सुख. एक सांगू, महत्वाचं सांगतो, असं जीवन जगा की कोणीतरी रोज आपलं वाट पाहत असावं. 5 मिनिटं उशीर झाला तर छातीचा ठोका चुकावा. नाहीतर असं जीवन बघितलं का हो, 8 वाजता जेवायला बसला, आम्ही जेवून घेतो, त्यांचं काय नाही. ते म्हणले तुम्ही केव्हा जेव्हा, मी केव्हा, मी बाहेरून जेवण येतो. झालं, वाटोळ झालं त्या जेवणाचं. एकदा न वाट बघण्याची सवय लावली की तुमची वाट लागली म्हणून समजा. कोणीतरी वाट बघायला असावं, आपण त्याची वाट बघावी, त्यांनी आपली वाट बघावी. तसं प्रभूने आपली वाट बघावी आणि आपण प्रभूच्या दर्शनाची वाट बघावी. दुसरं काय पाहिजे? नामस्मरण कशा करताय, कीर्तन कशा करताय, काय? आणि जेव्हा व्यासाने भक्ती प्रेमामध्ये रंगू लागले, तिथेच भागवत ग्रंथाची निर्मिती सुरू झाली. महाभारत लिहिलं होतं, त्याच्यामध्ये सगळंच काय, अरे 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 काय महाभारताचं मोठं अवघड. काही काही गोष्टी मलाही काही कळत नाहीत बरं का. तो रथावरचा पुतळा बितळा सुद्धा घरात ठेवू नये म्हणतात.
माझ्या घरात एकाने आणून ठेवलं होतं. ते म्हणले कशाला दिले हे, आणि महाभारत घडतं. एकाला मी म्हटलं मला माझ्या लायब्ररीमध्ये महाभारत नाही, आणून ठेवतो. नाही म्हटले आणू नका, म्हणले महाभारत घडतं. नसता संशय मनात आला ना. काय नीट लक्षात घ्या, काय घडायचं आणि काय घडायचं नसतं मला माहिती नाही. जे घडायचं तेच घडतं. किती कौतुक आहे, विचार करा. काय पाहिजे? प्रेम पाहिजे. आणि प्रेम असल्यानंतर जीवन इतकं आनंदमय होतं. 2 शब्द प्रेमाने बोलले की नाही, आमचं काम काहीच नाही दुसरं. आता लाखो माणसं मागे आहेत. वारीत कुठे बोलतो? नुसतं पाठीवर हात ठेवला ना, काय बरं आहे ना, बस झालं काम. एका शब्दात काम होतं. मग तो काहीतरी भेटतो. महाराज वारीत तुम्ही मला विचारलं ना कसं आहेस, महाराज तेवढंच माझ्या हृदयात राहिलं. आणि एक सांगू, तेवढं देण्यासारखं आहे तुम्हाला. बाकी काय देता तुम्ही? तुम्ही पेला द्याल तर त्याच्यापेक्षा चांगला देणारा पेला कोणतरी असेल. तुम्ही जेवण वाढलं तर अजून चांगलं, पण प्रेम जर दिलं तर कुणी विसरत नाही. आणि व्यासांना सर्व मिळालं होतं, पण प्रेम घेताही आलं नाही, प्रेम देताही आलं नाही. मुलगा जन्मताच निघून गेला. बरोबर आहे ना शुकदेवजी? ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्याले, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. ऐक खेळ या तुझं सांगतो ऐसे, जाणून खेळ खेळे रे. जन्माला आले जे पळू पळू लागले, घाबरले. शेवटी व्यास बघा, मोह कोणाला नाही. व्यास पळत गेले. अरे शुका, अरे शुका, अरे शुका, अरे शुका. काय आश्चर्य आहे. आता हे थकलेले ते, अरे शुका, अरे शुका, जरा माझं ऐक तरी, वळून तरी बघ. काय काय तुमचं? मला संसार करायचा नाही. अरे करू नकोस, पण जातोस तर जा, पण जनकाच्या दरबारमध्ये जा. जाशील तरी जाई संताच्या गावा, होईल विसावा मनात येथे. या सगळ्या भागवतातल्याच कथा आहेत. आणि गेले. थोडक्यात सांगतो, मधला अजून चरित्रातला भाग सांगत नाही मी. तिथे गेले उभे राहिले. पण कसं असतं बघा, ज्ञानाचा अहंकार बघा कसा आहे तो बघा. उभे राहिले. दारवानाने अडवलं, चोपदाराने. थांबा म्हणले. थांबा, कोणाला थांबा म्हणतोस? परमांस शुकदेव आहे मी. मग काय सांगू राजाला? सांगा मी शुक आलो. आता हे जनक राजा काही साधा आहे का? सगळ्या संन्यासी ब्रह्मचारी त्या काळातला तर राजा होता तो. सगळे त्याच्याकडे येऊन राहत होते. आता शुकाला अनुग्रह त्यांनी केला म्हटल्यानंतर, आणि व्यासाने पाठवलं, किती मोठा असला पाहिजे. अरे शुका जातोस जा, पण जनकाचा दरबारमध्ये जा. आतमध्ये निरोप पाठवला. जनक राजाकडे गेला तो. शिपाई सांगितलं की बाहेर कोण आलंय. तर आहे तसं सांगायचं. पण लेख असे तरुण आहे, छोटंसं बाळ आहे. त्यांनी सांगितले मी शुक आलोय. असं का म्हणाले? जाऊन सांग त्याला की तुमच्याबरोबर आणलेले जे आहेत ते बाहेर ठेवा, तुम्ही एकटे आतमध्ये या. गेले. काय बोलवलं का? नाही म्हणले. ते तसं म्हणाले की तुमच्याबरोबर जे आणलेले आहे त्यांना बाहेर ठेवा, मग आत या. कोण आहे माझ्या बरोबर? ते त्या आतमध्ये बसून 700 राहण्यामध्ये कळत नसतं. काही नाही माझ्याजवळ, ही लंगोटी दिल्ली ठोडून. जाताना लंगोटी लावली होती, उगीच जाऊ नये असं वेळे वाकडं. आणि जाताना काहीतरी राजाला न्यावं देताना. असं आहे की राजाला, मोठ्या माणसाला जाताना काहीतरी भेट द्यायची असते. यांनी राखेचा डेपसा घेतला होता, तो फेकून दिला आणि लंगोटी सोडली. जाऊन सांग मी शुक आलोय. त्यांनी सांगितलं काय केलं? असं केलं. पुन्हा जाऊन सांग की तुम्ही आणलेले बाहेर ठेवा, मग आतमध्ये या. मग गेले, उभे राहिले. काय झालं? काही नाही म्हणले, निरोप आहे. तुम्ही आणलेल्या बरोबर, जे बरोबर आणले त्यांना बाहेर ठेवा. मग विचार करू राहिले, कोण आहे माझ्या बरोबर? कोण आहे? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय 11 मन 12 बुद्धी.
मनोमय कोश, बुद्धिमय कोश, अन्नमय कोश, कोण आहे माझ्याबरोबर, कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण आहे म्हणता म्हणता एकरूप झाले. कोण आहे, एकरूप झाले, तटस्थ झाले. आणि तटस्थ झाल्याबरोबर राजा ती नजर होतीच, आता घेऊन या म्हणले. आता मी हारला त्यांचा. मी तो हरा रे आपुलासा देव करारे, कुणी काय म्हणो यासाठी, निर्मळ प्रेम असावे गाठी. मी तो हरा रे आपुलासा देव करारे. जिथपर्यंत अहंकार शिल्लक आहे तिथपर्यंत काहीही होत नाही. शुकाचार्यांना सुटलं नाही, व्यासांना सुटलं नाही, तर कोण बाबा महाराजांना तुम्ही मी की जाडकी पत्ती. पहिल्यांदा अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व, अहंकारामध्ये दोन असतात. ते व्यासांच्याकडे होते. ते गेल्याबरोबर भागवत सुरू झालं काय. आणि भागवतामध्ये प्रत्येक ठिकाणी कृष्णचरित्र वर्णन करू लागले. कृष्णचरित्र वर्णन करता करता रंगून गेले. जेव्हा गोकुळामध्ये आले, कृष्ण भगवंताची लीला बघितली. काय त्यांना काय कुठचा काळ वेळ नव्हता. स्मरण झाले की जात होते. व्यास होते ते. स्मरण झाल्याबरोबर गोकुळात आले, बघितले तर सगळं कौतुक चालू होतं. भगवंताची लीला चालत होती. काय एक लीला त्यांनी अशी बघितली, मोठे मजेशीर आहे, तुकाराम महाराज वगैरे वर्णन केलेले आहेत. राधा निघाली होती अशी. पण एक गंमत सांगू का, अख्ख्या भागवतात राधेचं नाव नाही आहे. आहे की नाही आश्चर्य. अख्ख्या भागवतामध्ये राधेचं नाव आहे. मग कोणची राधा समजायची. जेव्हा अहंकार झाला गोपीना आणि त्याच्यातला देव जेव्हा गुप्त झाले, तेव्हाची भगवंताच्या शोकाने अत्यंत व्यथित झाली ती राधा. आणि राधाला असे बघितल्यावर इतके बोलले, इतके बोलले, इतके बोलले. कृष्ण व्यासांचं चरित्र आहे. काय बघितलं आणि काय लिहिलं आणि काय सांगितलं, वळून बघितलं. काय सांगू. बघितल्याबरोबर गाया संपल्या होत्या आणि पुढे बैल होते. त्या बैलाखाली जाऊन बसल्यानं असं करू लागले. आता त्यांनी संकल्प केल्याबरोबर जग जर खाली पडतंय, तर बैलाच्या याच्यातून दूध बाहेर नाही पडलं तर आश्चर्य काय. असं करू लागले. करू लागल्या बरोबर मोठं आश्चर्य घडलं. यशोदा म्हणाली, कृष्णा कुणाकडे बघतोयस आणि काय करतोयस. आई म्हणली, मी कोणाच्या दारावर गेलो नाही, ती माझ्या दारावर निघाली म्हणून कोण गेलं म्हणून मी बघितलं. अरे पण पुढचं तुझं लक्ष नीट आहे का. तो बैलाच्या खाली बसला तर दार करतोस. अगं म्हणले, आई 4चं 1 केव्हा झालं मलाच कळलं नाही. 4चं 1 काय, 4चं आणखीन 400 करशील, सगळं करता तू आहेस. माझं बोलणं कळलं का. काय कृष्ण आहे. व्यासाने हा लीला बघितल्या. ते म्हणाले, कन्हैया अरे काय तुझी लीला आहे. काय त्याचं ते लहान स्वरूप बघून एकच म्हणाले, माझ्या छडे बछडे छकुडे ग राधे माझे आछडे बछडे माझे आछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे. माझे आछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे. माझे आछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे. माझे आछडे बछडे छकुडे ग राधे बघितलं. खलास खलास. आणि मग असं वाटलं इतके दिवस आपण ह्या सुखाला मुकलो. आणि मग भागवत ग्रंथाची सुरुवात झाली. नारद तिथे होते, काल तुम्हाला सांगितलंच. सूत त्याच्यातला जो मुख्य कथाकार आहे भागवताचा, सूत हा कथाकार आहे.
आणि त्यांनी अतिशय गोड अशी कथा सांगितली आणि तो भागवत ग्रंथ मोठा झाला पुढे, पुष्कळ मोठा. नारदांचं चरित्र आहे, आता कितीतरी आहेत. आपलं 5 दिवसाचं कीर्तन सोहळा आहे, नुसता भागवत सोहळा नाही. भागवताला भागवत विषयाला धरून कीर्तन. काय कीर्तनाचा भाग आहे, आणि हा पहिलाच प्रकार आहे महाराष्ट्रातला. भागवतावर कोणी कीर्तन केलेलं नाही. फक्त कुलकर्णी माझ्याकडे आले आणि त्यांना नाही म्हणायचं नाही. ती म्हणले, ते म्हणतात भागवत सांग. अरे आपल्याला काय काय आपल्याला येत काय नाही, आपलं आयुष्य गेले परमार्थामध्ये. अरे कीर्तनातून भागवत सांगू, त्यात काय. आणि एकादश स्कंद काय आपल्याला माहिती नाही का? एकादश स्कंदाची शेकडोनी पारायण आपली झाली. नाथांचं भागवत सांगू ना, काही सोपं आहे का नाथांचं भागवत? एकादश स्कंद, दशमस्कंद आणि एकादश स्कंद, 12 स्कंद, त्यातले एकादश स्कंद ना, मग आपण ते वाचत नाही का? हा, मागच्या पुढच्या कथा त्या काय जरा इकडे तिकडे बघितलं की येतील. कथांचं काय असतं? कथा म्हणजे गोष्टी असतात. काय मग सुदामाची गोष्ट आहे, नरसिंह अवताराची गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्या थोड्या थोड्या आपल्याला माहिती असतातच. हा सांग. पण एक म्हटलं करायचं, आपली प्रथा सोडून काही निराळ करायचं नाही. भागवत ते म्हणाले वा हिंदीमध्ये सांगतात, ते काही लोकांना कळत नाही. पुढे भागवत कथा ठेवायची, सकाळी भागवताच्या संहिता वाचायच्या. म्हटलं ते काहीही करायचं नाही, वारकरी कीर्तनातून भागवत सांगायचं. आणि मला वाटतं हा महाराष्ट्रात झालेला पहिला प्रकार आहे. आणि तुम्हाला कुठे झाला असेल तर सांगा, मी त्याचं नाव घेईन. झालंच नाही कुठे. आणि म्हणून याचं क्रेडिट कुलकर्णींना द्यायला पाहिजे. नाही, मला ते स्तुतीभीती करत नाही, मी फॅक्ट मांडतो. मला ते तसलं जमतच नाही. मी कधी वाजवी स्तुती कोणाचीच करत नाही. फक्त त्याने ते जर नाही म्हणले असते ना आम्हाला तसंच पाहिजे, तर मी नाहीच सांगितलं असतं. आणि त्यांचं माझं बोलणं नाही, आमच्या भगवतीचं आणि त्यांचं बोलणं. मी जास्ती कोणाशी बोलतच नाही. बाकी हे गुलाबराव किंवा ते हे असे दोघंच बोलतात. म्हटलं बघा, त्यांना सांगा. ती जरा बिचकत होती. मी म्हटलं सांग ना, करू ना आपण, काय त्यात आहे. कीर्तनाच्या माध्यमातून आपण सांगतो ते काय सांगतो, काय कीर्तन करतो आपण, कृष्णचरित्र सांगतो, रामचरित्र. अरे भागवतच आहे ना, फक्त त्याला आपण कीर्तन म्हणतो. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, जेणे सत्वमूर्ती अंतरी ठसावे श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा या संतांच्या घरची. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सगुण चरित्रे सज्जन वृंदे मनोभावे आदिवंदावे. सगळ्या आदिवंदावं. हे नीट करा, नीट ऐका. सगुण चरित्राला श्रेष्ठत्व आहे. आणि म्हणून भागवत संपूर्ण सगुण चरित्रावर अवलंबून आहे. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि इथेच बरोबर आज स्टेजवर 7ला आलो आणि 9:05 झाली. 1-2 मिनिटं थांबा तेवढं. हां, आता मी म्हटलं होतं की आपल्याला ज्यांना माळा घालायची असेल त्यांना आपण माळा सत्कार पण आहेत आणि माळा पण आहेत. माळाचा भाग असा आहे, थोडंसं नीट लक्ष देऊन 1-2 मिनिटं गडबड करू नका. वारकरी संप्रदायामध्ये माळ घातल्यानंतर तुम्हाला देव भेटेल का नाही हे मला माहिती नाही, पण संसार सुखाचा होईल हे लिहून देईन तुम्हाला मी, गॅरंटी. काही बनवा बनवी नाही, काही नाही. कारण का, माळ घातल्यानंतर मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही, परस्थिती रुक्मिणी माते समान. एवढ्या जर पथ्य तुम्ही पाळलं तर तुमचा संसार सुखाचा होईल ना. 100% होईल, 100% होईल. हा, 50 रुपये भाजी खाण्याच्या ऐवजी ते 500 रुपये किलो आणाल, बरोबर ना. मग 450 वाचले ना. म्हणजे इथूनच सुरुवात करा ना. बाकीचं तुम्हाला माझ्या बक्षीस असते माहिती आहे, मला तर त्यातलं काहीच माहिती नाही. पिढी जात 150 वर्ष सगळे वारकरी आहोत, कशाचा काही स्पर्श नाही आहे. मग बघा, संसार तरी सुखाचा होईल ना. जरूर होईल. नवरा घरी येताना शुद्धीवर असेल, नाहीतर बेशुद्ध आणावा लागेल. कोणीतरी येऊन सांगेल गल्लीच्या तोंडाला तुमचे मालक पडलेत बर का, पिऊन उचलून आणावं लागेल. नीट लक्षात घ्या, माझं बोलणं कोणाला आवडेल नाही तर न आवडेल, पण मला नीट लक्षात ठेवा, न आवडणारी गोष्ट आवडूच नाही ना, का आवडावी. तुम्ही पिता तुमचा प्रश्न आहे, माझा काही प्रश्न नाही आहे.
मी पिऊ नका सुद्धा तुम्हाला म्हणणार नाही. काय संबंध आहे? तुम्ही पैसे कमवताय, तुम्ही खर्च करताय, नाही पुरले तर कर्ज काढताय, काय माझा प्रश्न आहे का? पण चांगलं काय आहे हे सांगण्याकरता जर कीर्तन असेल तर हे मला सांगायलाच पाहिजे, हे सांगायलाच पाहिजे. मांस नाही, माशे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही, परस्पर रुक्मिणी माते समान. सकाळी उठल्यावर मनामध्ये देवाची संताची मानस पूजा करावी, सुंदर मनामध्ये पूजा करावी. पांडुरंगाई साहेब, ज्ञानोबा तुकोबा, नाथ नामदेवराय, तुकोबाराय, दादा महाराज, अप्पा महाराज, परंपरेचे गुरु. सकाळी मनामध्ये मानस पूजा, मग मंत्र जपावा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या तरी वाचाव्या, रोज हरिपाठ म्हणावा. वर्षातून 1 वारी पंढरपूरची करावी, 1 वारी आळंदीची करावी, न चुकता. आणि असे माझ्या हातून जवळजवळ 15 लाख लोक माळकरी झालेले आहेत. हे काही मोठेपणा करता सांगत नाही आहे की माणसं म्हणतात परमार्थ कमी झाला आणि वारकरी संप्रदाय नाही कमी झाला नाही, सगळ्यात वाढलाय तो वारकरी संप्रदाय वाढलाय. अनेक संप्रदाय येतात, ती व्यक्ती असते तिथपर्यंत टिकतो, ती व्यक्ती गेल्यानंतर संप्रदाय संपून जातो. तसं वारकरी संप्रदायाचं नाही. बाबा महाराजासारखे आतापर्यंत किती आले आणि गेले, पण चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत वारकरी संप्रदाय टिकणार. कारण कोणा एकावर अवलंबून नाही. माझं म्हणणं कळलं का? आता ह्या कोकणपट्टीला आहेत, अनेक महाराज आहेत, अनेक कीर्तनकार आहेत, जे ते ज्याच्या मागे जातात. बरोबर आहे ना? काय संबंध आहे? आज बाबा महाराज आहे, मोठ्या प्रमाणात तुम्हाला आवडतं, तुम्ही आला कीर्तनाला. मग बाबा महाराज नाही म्हणजे काही गावातली कीर्तनं बंद पडणार का? तसं नाही आहे. हा इतका संप्रदाय व्यापक आहे. म्हणून ज्यांना माळ घालायची येईल त्यांनी माळ घालावी. माळेची दक्षिणा आपण नाही घेत, पण माळा आपण विकत आणतो आणि त्याच्यावर माहितीचं पुस्तक देतो, काय करावं माळ घातल्यानंतर. त्याची किंमत 30 आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी माळ घालावी आणि पुस्तक तुम्हाला देतो. इथेच कीर्तन संपलं. आता काय सत्कार काय काय म्हणायचं? या हो, परवा काल्याचं कीर्तन होईल आणि बरोबर 7ला सुरुवात होणार आहे. वारकरी काला असा असतो की पूर्वी जो काला झाला, कृष्ण भगवंतापासून काल्याची सुरुवात झाली. राम अवतारामध्ये काला नव्हता. जेव्हा हे वनामध्ये गाया चरायला जायचे तेव्हा प्रत्येकजण आपल्या घरची शिदोरी आणायचे. त्याच्याबद्दल व्याख्या काल्याची कीर्तनं सांगेल. आणि शिदोरी बांधून आणल्यानंतर खेळ व्हायचा यमुनेच्या काठी आणि मग एक मोठं घोंगडं टाकायचं आणि त्या घोंगड्यावर प्रत्येकाने आपापली शिदोरी टाकायची. मग कोणाची भाकरी, कोणाचा भात, कोणाचं दही, कोणाचं लोणी, कोणाची चटणी, कोणाची कोशिंबीर, जे काही असेल, जिलेबी, जसं ज्याच्या ऐपत तसं. आणि ते सगळं एक कालवून तो काला करायचा. आता हा काला आपल्याला सोयीस्कर पडत नाही, पण एक सांगू का महत्व का? सगळ्या जाती जमातीची माणसं त्या काल्यात होती देवाच्या. म्हणून ते सगळे जे जमलेले आहेत, खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्य जर बघायचं असेल तर तुम्हाला आमच्या वारकरी काल्यात दिसेल. सगळ्यांनी आता मुठमुठ जास्ती आणू नका, एवढं मुठमुठ जर